Hello students, good morning. See, we are learning your topic metallurgy from Science and Technology Part 1 10th Standard textbook. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या टेक्स्टबुक मधला चॅप्टर नंबर 8 बघतोय. चॅप्टरचं नाव आहे अगेन 10 चॅप्टर नंबर 8 अँड दॅट इज नथिंग बट द मेटॅलर्जी. आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरपासून हा चॅप्टर सुरू केलेला आहे. पहा, इन प्रीवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट two concepts. Okay, the first one is the what is mean by metallurgy. Metallurgy म्हणजे काय? It is a combination of basically three concepts collectively called as metallurgy, and that concepts are nothing but the first one is the concentration of ore, the second one is the extraction of metals, concentration of ores from metals, second one is the extraction of metals, and the third one is the refining of metal. Refining of metals म्हणजे एखादा मेटल फॉर्म कसा होतो, तो फॉर्म होण्यासाठी त्याला 3 प्रोसेसमधून जावं लागतं. एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. आता कॉन्सन्ट्रेशन केलं जातं म्हणजे काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये असणारी जी काही डर्ट आहे, सॉईल आहे, जी काही घाण आहे, हे रिमूव्ह करणे, त्याला काय म्हटलं जातं, कॉन्सन्ट्रेशन मेथड म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन मेथड. म्हणजे पहा, जनरल रेग्युलर लाईफमध्ये आपण जर का एक्झाम्पल्स घ्यायचे म्हटले तर तुम्हाला माहिती आहे, चाळणे, निवळणे, गाळणे ह्या ज्या काही पद्धती आहेत. आपण तांदूळ निवडतो, काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला चाळून काढाव्या लागतात, काही गोष्टी आपण पाण्याच्या साह्यानं वरती त्याची निवळी करून काढतो. ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत रेग्युलर लाईफमधल्या, त्या आणि इथं जे आहेत ह्या केमिस्ट्रीमधल्या. ओके, ह्या केमिस्ट्रीशी रिलेटेड ज्या प्रोसेस आहेत सेम आहे दोन्हीसुद्धा. एखादा मेटल जर का फॉर्म व्हायचा असेल तर याला 3 प्रोसेसमधून जावं लागतं. अँड धीस 3 आर कलेक्टिवली नोन ॲज, याला कलेक्टिवली मेटॅलर्जी असं म्हटलं जातं. पहा बाळांनो, जेव्हा तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये जाल, 11th नाही 12th स्टँडर्डला जाल आणि जेव्हा तुम्ही सायन्स फॅकल्टी घ्याल तेव्हा सायन्स फॅकल्टीमध्ये केमिस्ट्रीमध्ये हा तुम्हाला चॅप्टर पुन्हा डिटेल स्टडीला आहे. सो आत्ताच ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घ्या. मेटॅलर्जी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन, एक्स्ट्रॅक्शन आणि रिफायनिंग या 3 प्रोसेसमधून फायनल जो आपल्याला मेटल मिळतो. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी रेसिपी तयार करायची आहे तर ती किती वेगवेगळ्या प्रोसेसमधून जावी लागते आणि फायनल आपल्याला एखादी रेसिपी मिळते. तसंच आहे, पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन होतं, नंतर एक्स्ट्रॅक्शन होतं, तिसऱ्यांदा रिफायनिंग होतं आणि आपल्याला प्युअर मेटल इथं मिळतो. हे कळालेलं आहे. नाव आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरकडे जाण्याआधी मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ह्या पॉईंटनंतर जो पॉईंट पाहिला होता तो म्हणजे व्हेरी इझी वन. कुठला होता, तर तो पॉईंट असा होता की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ओके, आपण 8th स्टँडर्डमध्ये ह्या शिकलेल्या आहोत सगळ्याजण. ओके, देअर आर मेनली 10 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. द फर्स्ट वन इज दी फिजिकल स्टेट्स ऑफ मेटल, द सेकंड वन इज दी लस्टर, द थर्ड वन इज दी काय बघितली आपण, थर्ड वन हार्डनेस, फोर्थ वन इज दी कंडक्शन ऑफ हीट, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, डक्टिलिटी, मेलियाबिलिटी, डेन्सिटी, MPVP अँड द लास्ट वन इज दी सोनेरिटी. एखादं राहिलं असेल राहू देत, आपण सगळ्याचा डिटेल स्टडी प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट ए न्यू पॉईंट फ्रॉम दिस टॉपिक अँड दॅट वन इज नथिंग बट दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण बघायच्यात. जसं आपण मेटल्सच्या बाबतीत बघितलं होतं तसंच सेम इथं देखील आपण पॉईंट वाईज बघणार आहे. सो द फर्स्ट वन इज दी व्हॉट अबाउट दी फिजिकल स्टेट्स ऑफ नॉन मेटल्स. पहा, नॉन मेटलची फिजिकल स्टेट काय असते हे आपण पाहणार आहे, किंवा कशी असते हे आपण पाहणार आहे. सी फिजिकल स्टेट जर का नॉन मेटल्स, आता फॉर एक्झाम्पल नॉन मेटल्स घ्यायचे म्हटले तर एक्सेप्ट मेटल्स सगळे जे राहिलेले असतात ते नॉन मेटल्स असतात. पहा, ॲट नॉर्मल टेम्परेचर एक स्टेटमेंट करते मी इथं. ॲट नॉर्मल टेम्परेचर दी नॉन मेटल्स आर प्रेझेंट इन ऑल 3 स्टेट्स. ऑल 3 स्टेट्स म्हणजे काय, देर आर मेनली 3 स्टेट्स ऑफ मॅटर और 3 फेजेस ऑफ मॅटर. विच आर दॅट स्टेट और विच आर दॅट फेजेस ऑफ मॅटर? ऑल ऑफ यू नो दॅट सॉलिड फेज, liquid phase and gaseous phase. These
three are known as states of matter, or it is also called as phases of matter. And all of you know that what is mean by matter? Everything around us is known as matter. त्याला म्हटलं जातं matter. These three are known as states of matter, and at normal temperature non-metals are present in all three states. पण आता इथं प्रेझेंट इन ऑल थ्री स्टेट्स म्हटलं असलं तरी या प्रत्येक स्टेटमध्ये फाउंड होणारा किंवा जो सापडणारा नॉन मेटल आहे तो वेगळा आहे, आणि तो कोणता आहे हे आपण पाहणार आहे. सो इथं लिहिणार आहे मी at normal temperature the non-metals are present in all three states. पहा आता सॉलिड स्टेटमध्ये जे सापडतात ते नॉन मेटल्स कोणते कोणते असतात, तर एक आहे कार्बन, दुसरा आहे सल्फर आणि तिसरा आहे फॉस्फरस. प्रत्येकाचं मी सिम्बॉल लिहिलेला आहे. हे इलेमेंट्सची नाव आहेत. ऑल ऑफ यू नो दॅट इलेमेंट मेनली डिव्हायडेड इंटू थ्री टाइप्स. आता मेटॅलर्जी बघतोय, मेटॅलर्जीमध्ये जास्त करून स्टडी आपल्याला मेटल्सचा करायचा आहे. मग मेटल्स हे कशाचं कॉम्बिनेशन आहे किंवा हे कशाचं क्लासिफिकेशन आहे, तर हे इलेमेंट्सचं क्लासिफिकेशन आहे. इलेमेंट्स इज मेनली डिव्हायडेड इंटू थ्री टाइप्स, अँड ऑल ऑफ यू नो दॅट विच आर दॅट टाइप्स. इलेमेंट्स मेनली divide into three types. The first one is the metals, second one is the non-metals, and the third one is the metalloids. ओके, या तिघांना काय म्हणायचं तर इलेमेंट्सचे हे क्लासिफिकेशन आहे किंवा त्याचे टाइप्स म्हटलं तरी चालेल. ओके, सी जे मेटल्स जे नॉन मेटल्स सॉलिड फेजमध्ये सापडतात ते म्हणजे कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस. द नॉन मेटल्स विच इज प्रेझेंट इन अ लिक्विड स्टेट इज नथिंग बट Br2. What is the name? Bromine. And the non-metal which is present in a gaseous phase is H2, N2 and O2. हायड्रोजन, नायट्रोजन and ऑक्सिजन हे तीन अशा पद्धतीने वेगवेगळ्या फेजेसमध्ये सापडतात. द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल इज लस्टर्स. सी आता थोडंसं विचार करण्यासारखा भाग आहे. लस्टर्स म्हणजे काय हो? चकाकी. नॉन मेटल शाईन करतात का? कार्बन शाईन करतो, सल्फर शाईन करतो? करत नाही. सो आपण काय लिहिणार आहे? नॉन मेटल्स डज नॉट शो प्रॉपर्टी ऑफ लस्टर. ओके, काय लिहिलं मी इथं स्टेटमेंट? नॉन मेटल्स डज नॉट शो प्रॉपर्टी ऑफ लस्टर. सी डायमंड, डायमंड हे काय लिहू शकतो आपण? एक्सेप्शनल केस लिहू शकतो ना, कारण की डायमंड कसा असतो? डायमंड किती चकाकतो? डायमंड इट इज अ ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, आणि कार्बनचा ॲलोट्रॉप आहे म्हटल्यानंतर ते काय झालं? नॉन मेटल झालं. सो इथं आपण काय लिहिणार आहे? ही एक्सेप्शनल केस लिहिणार आहे, एक्सेप्ट डायमंड. कारण की डायमंड काय होतो? डायमंड चकाकतो, डायमंडला शाईन असते. द थर्ड वन इज दी. आता आपण इथं हार्डनेस लिहूयात का? हार्डनेस लिहून चालेल का? नाही चालणार, कारण की आपण प्रॉपर्टी कशाच्या बघतोय? द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. सपोज जर का आपण कोळसा घेतला किंवा सल्फर घेतला, फॉस्फरस घेतला, कुठलाही नॉन मेटल घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंही हार्डनेस पाहायला मिळतं का? नाही पाहायला मिळत. अपोजिट टू हार्डनेस द वर्ड इज द ब्रिटलनेस. सो आपण काय म्हणू शकतो? द नॉन मेटल शोज प्रॉपर्टी ऑफ ब्रिटलनेस. पहा इथे आपण लिहूयात ब्रिटलनेस. ब्रिटलनेस याला मराठीमध्ये ठिसूळपणा असं म्हणतात. ओके, ठिसूळ असतात ना नॉन मेटल्स. सो पहा आता
एक्झाम्पल याच्यामध्ये जर हायली जे आहे ते कोणतं देऊ शकतो आपण, तर याच्यामध्ये एक्झाम्पल आपण याचं देऊ शकतो, कशाचं, कार्बनचं. सी, जर का तुम्ही कार्बन घेतला किंवा कार्बनलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, कोळसा म्हणतो. मोस्ट ऑफ दी ऑल सबस्टन्सेस इज मेड अप फ्रॉम कार्बन, आणि त्याच्यामध्ये जो मेन सबस्टन्स असतो तो कार्बन असतो. कुठलाही सबस्टन्स घ्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कापड घ्या, डाळी घ्या, सगळ्यामध्ये कुठला सबस्टन्स असतो तर कार्बन असतो. फॉर एक्झाम्पल आपण ऊड घेतलं, ऊड नंतर ते बर्न केल्यानंतर कार्बन मिळतो आपल्याला. तो जर का कार्बन आपण बघितला तर तो कसा असतो, ठिसूळ असतो. तो ठोकता येतो का आपल्याला, नाही येत. आणि जर का हाताने आपण ब्रेक करायचं म्हटलं तर तो इझिली ब्रेक होतो. इट मीन्स दी नॉन मेटल्स शोज प्रॉपर्टी ऑफ ब्रिटलनेस एक्सेप्ट अगेन डायमंड. डायमंड परत काय येणार आहे, तिथे एक्सेप्शनल केस येणार आहे, कारण की डायमंड कसा आहे, डायमंड हा हार्ड आहे, खूप कठीण आहे. सो आपण इथे लिहिणार आहे नॉन मेटल शोज प्रॉपर्टी ऑफ ब्रिटलनेस. एक्सेप्शनल केस अगेन आपण काय लिहिणार आहे, एक्सेप्ट डायमंड, कारण की डायमंड हा कसा आहे, डायमंड हार्ड असतो. आणि ब्रिटलनेससाठी एक्झाम्पल कोणतं देऊयात आपण, एक्झाम्पल म्हटले आणि तिथे एक्सेप्शनल केस म्हटले, दोन्हीचंही कन्फ्युजन करायचं नाही. एक्झाम्पल कार्बन. पहा आता कार्बनवरून आपण असं पण लिहू शकतो, सम नॉन मेटल्स शोज द प्रॉपर्टी ऑफ, किंवा सम नॉन मेटल्स आर कलर इन नेचर. ओके, आता कार्बन जर का आपण कोळसा घेतला तर तो कसा रंगामध्ये असतो, इट इज ब्लॅक इन कलर. सो आपण असं पण सांगू शकतो काही मेटल्स, काही नॉन मेटल्स हे कसे असतात तर हे रंग पण दाखवतात. ओके, त्यांना रंग असतो, असं पण आपण लिहू शकतो. द नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल इज दी ब्रिटलनेस. आफ्टर ब्रिटलनेस आय वॉन्ट टू राईट हिअर द नेक्स्ट प्रॉपर्टी अँड दॅट वन इज नथिंग बट दी डक्टिलिटी. ओके, सी डक्टिलिटी, नॉन मेटल्स डक्टिलिटी दाखवतील का, नॉन मेटलपासून आपल्याला त्याच्यापासून त्याच्यापासून ताणून पातळ तारा तयार करता येतील का. डक्टिलिटी म्हणजे काय, त्यापासून पातळ तारा तयार करता येतील का, आपल्याला करता येणार नाही. सो आपण असं लिहूयात, नॉन मेटल्स डज नॉट शो धिस प्रॉपर्टी, डज नॉट शोज डक्टिलिटी असं म्हटलं तरी चालेल. सेम आपण मॅलिएबिलिटीसाठी पण लिहिणार आहे. नेक्स्ट इकडे लिहूयात का, पाचवी इथेच लिहूयात, मेलिएबिलिटी. सेम डक्टिलिटी सारखं मेलिएबिलिटी पण दाखवत नाही, ते त्यांच्यापासून ठोकून आपल्याला पातळ पत्रे तयार करता येत नाही. सो आपण इथे लिहिणार आहे नॉन मेटल्स डज नॉट शो प्रॉपर्टी ऑफ मेलिएबिलिटी. ओके, नंबर 6 डेन्सिटी. व्हॉट अबाउट द डेन्सिटी, अपोजिट टू मेटल्स. नॉन मेटलची डेन्सिटी काय लिहिणार आपण, मेटलची काय लिहिली होती हो, मेटल शोज हाय डेन्सिटी. इथं काय लिहिणार आहे, नॉन मेटल शोज लो डेन्सिटी. नॉन मेटल्स shows very low density. See, number 7, conduction of heat and electricity. Conduction of heat and इलेक्ट्रिसिटी. आता दोन्ही पण घेऊयात आपण. याच्यामध्ये सी मेटल्समध्ये त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये the outermost shell of metal, the outermost shells of metal consist of a free electron, and because of that free electron they conduct electricity from one point to another point. In case of non-metal, they does not have free electron in their outermost shell, therefore they does not shows the property of electricity. Therefore the non-metals are bad conductor of
हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता मी हे सगळं काय बडबडले पहा. मेटल्समध्ये काय होतं, त्यांचे जे आउटरमोस्ट शेल असतं त्या आउटरमोस्ट शेलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे काय होतं, त्या फ्री इलेक्ट्रॉनमुळं दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन एंड टू अनादर एंड. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ते काय करू शकतात, इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतात. बरोबर त्याच्या उलटं नॉन मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. सो because of absence of electron they does not conduct any kind of electricity or heat. So non-metals are bad conductor of heat and electricity. Okay, non-metals are बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल एक्झाम्पल नाही, याला एक्सेप्शनल केस आहे एक किंवा एक्सेप्शन असं म्हटलं तरी चालेल. ते आहे ग्रॅफाईट. बिकॉज ग्रॅफाईट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्रॅफाईट हे पण काय आहे, ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. डायमंड आणि ग्रॅफाईट हे दोन काय आहेत, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन्स आहेत आणि हे काय करतं, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होऊ शकते. इट इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दॅरफॉर ग्राफाईट हे काय आहे, एक्सेप्शनल केस आहे. द नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल इज MP and BP. MP and BP. Opposite to metals, non-metals shows very low melting and boiling point. Non-metals shows very low MP and BP. MP for melting point, BP for boiling point. याला देखील एक एक्सेप्शनल केस आहे. एक्सेप्शन कार्बन अँड बोरॉन. कार्बन अँड बोरॉन. आता काय एक्सेप्शनल केस आहे पहा. म्हणताना काय म्हटलेलं आहे, आपण 8वी फिजिकल प्रॉपर्टी बघतोय नॉन मेटल्सची अबाउट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. काय म्हटलेलं आहे, जे नॉन मेटल्सचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स असतात हे कसे असतात, तर ते खूप कमी असतात असं म्हटलेलं आहे. नॉन मेटल शोज व्हेरी लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. त्याला एक्सेप्शनल केस कार्बन आणि बोरॉन आहे. कारण की कार्बन आणि बोरॉन हे जे आहेत हे व्हेरी हाय टेम्परेचरला मेल्ट होतात. काय होतात, त्यांना मेल्ट होण्यासाठी जे टेम्परेचर लागतं हे खूप हाय असतं. सो ह्या दोघांचं एक्झाम्पल मी कसं लिहिलेलं आहे, तर ते एक्सेप्शनल केस लिहिलेलं आहे. सो आपण असं लिहूयात, कार्बन अँड बोरॉन मेल्ट्स ॲट व्हेरी हाय टेम्परेचर किंवा रिक्वायर्ड व्हेरी हाय टेम्परेचर फॉर मेल्टिंग. See, next property, next physical property of non-metal, 9th one, see, sonority or sonority. काही म्हणा, सोनेरिटी. सोनेरिटी म्हणजे मी तुम्हाला मराठी याचा अर्थ सांगितलेला आहे, नादमयता. नादमयता म्हणजे जेव्हा वन सबस्टन्स एक दुसऱ्यावरती स्ट्राईक होणार, दुसऱ्यावरती आदळणार, तेव्हा त्याच्यावरून जर का साऊंड क्रिएट झाला तर त्या प्रॉपर्टीला सोनॅरिटी म्हणतो. आता मला सांगा, नॉन मेटलच्या बाबतीत हे पॉसिबल आहे का? इट इज पॉसिबल इन केस ऑफ नॉन मेटल, नो. सो आपण इथे लिहिणार आहे, नॉन मेटल्स डज नॉट शो दिस प्रॉपर्टी. इट्स ऑल अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आय होप तुम्हाला सगळ्या क्लिअर समजल्या असतील. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. एकूण आपण किती पाहिलेले आहेत, तो 9 पाहिलेले आहेत. इथं देखील 10 होतील, कारण की मी ह्या ज्या 2 प्रॉपर्टीज आहेत, कंडक्शन ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी, त्या कलेक्टिव्हली घेतलेल्या आहेत, की जे आपण मेटल्समध्ये वेगवेगळ्या घेतलेल्या होत्या. त्यामुळे तिथे त्या 10 झालेल्या होत्या आणि इथं या 9 झालेल्या आहेत. बाकी सगळं सेम प्रॉपर्टी आहेत, फक्त कुठं कुठं चेंजेस आहेत, कुठं कुठं एक्सेप्शनल केसेस आहेत, हे तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. आय होप तुम्हाला दोन्ही लेक्चर व्यवस्थित समजलेली असतील. परत एकदा क्विक आपण रिवाइज करूयात. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. द फर्स्ट वन, फिजिकल स्टेट.
फिजिकल स्टेटमध्ये सांगायचं नॉन मेटल तिन्ही फेजेसमध्ये असतात. फिजिकल स्टेटमध्ये काय सांगायचं, नॉन मेटल्स आर प्रेझेंट इन ऑल 3 स्टेट्स. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन सॉलिड स्टेट, इट इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट अँड इट इज ऑल्सो प्रेझेंट इन अ गॅसियस फेज. सॉलिडमध्ये जे असतात ते कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस. लिक्विडमध्ये जो असतो तो ब्रोमीन असतो. तुम्हाला हे 1 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी विचारलं जातं बाळांनो, सो मी परत सांगते आहे. अँड द थर्ड वन इज दी गॅसियस फेजमध्ये जो असतो तो ऑल गॅसेस, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे जे सगळे गॅसेस आहेत these are also examples of non-metals. The second property of non-metal is luster. luster म्हणजे काय हो, शाईन करत असतील तर. शाईन करतात का नॉन मेटल्स? करत नाहीत. दॅट्स वाय आपण काय लिहिणार आहे, नॉन मेटल्स डज नॉट शो दिस प्रॉपर्टी ऑफ लस्टर किंवा दी प्रॉपर्टी ऑफ लस्टर. एक्सेप्शनल केस आहे याला डायमंड, कारण की डायमंड हा कसा असतो, डायमंड शाईन करतो, सो ती एक्सेप्शनल केस आहे. द प्रॉपर्टी नंबर 3 अबाउट दी नॉन मेटल्स इज दी ब्रिटलनेस. ब्रिटलनेसला मी तुम्हाला मराठी अर्थ सांगितला ठिसूळपणा. हे कोण शो करतं, कार्बन शो करतो. याला देखील एक्सेप्शनल केस परत आपण काय लिहिणार आहे, तर डायमंडच लिहिणार आहे, कारण की डायमंड हा कसा असतो, ठिसूळ असतो का. इट इज अ वन काइंड ऑफ और इट इज अ ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. देर आर मेनली 2 ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. द फर्स्ट वन इज द डायमंड अँड द सेकंड वन इज द ग्राफाईट. ओके, सो आपण काय लिहिणार आहे, ते एक्सेप्शनल केसमध्ये लिहिणार आहे. फोर्थ काय सांगितलं मी, डक्टिलिटी, मेलिएबिलिटी. नॉन मेटल्स डज नॉट शो दीज 2 प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आपण डेन्सिटी बघितली. नॉन मेटल्सची डेन्सिटी खूप कमी असते. दे शोज व्हेरी लो डेन्सिटी. डेन्सिटी इट इज नथिंग बट दी इट इज रेशियो ऑफ मास अपॉन वॉल्यूम. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ non-metal is conduction of heat and electricity. Because of absence of free electron, there is no any conduction of heat and electricity from one point to another point, from one end to another end. Therefore आपण काय म्हटलं, non-metals are bad conductor of heat and electricity. याच्यामध्ये एक एक्सेप्शनल केस आहे, ती म्हणजे ग्राफाईट आहे. ओके, नंतर कोणती प्रॉपर्टी आपण म्हटली हो, तर MP and BP, लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. एक्सेप्शनल केस कार्बन आणि बोरॉन. कार्बन आणि बोरॉन काय होतात, हाय टेम्परेचरला मेल्ट होतात. अँड द लास्ट वन सोनेरिटी. नॉन मेटल्स डज नॉट शो दिस प्रॉपर्टी. आय होप तुम्हाला दोन्ही लेक्चर व्यवस्थित समजली असतील. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल बघितल्या. इथे आपण थांबूयात. विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.